तुमच्याकडे कधी वाहन विमा संपत असल्याचा फोन आलाय का? तुमची पॉलिसी आजच रिन्यू करा नाहीतर मोठा दंड बसेल असं सांगून अनेकांची फसवणूक करणाऱ्या एका बनावट कॉल सेंटरचा नवी मुंबई सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला। महापे इथं या कॉल सेंटरमधून देशभरातील वाहनधारकांना लक्ष्य करण्यात येत होतं। पाहूया या सायबर फसवणुकीचा प्रकार नेमका कसा चालायचा आमच्या रिपोर्टच्या माध्यमातून। सावधान, तुम्हालाही येतोय पॉलिसीसाठी कॉल। नवी मुंबईच्या महापेत बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश। वाहनांच्या बनावट विम्याचा फंडा, अनेकांना गंडा। नवी मुंबई सायबर पोलिसांनी बेड्या ठोकलेले हे ठकसेन वाहन विम्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचे सूत्रधार आहेत। या ठकसेनांविरोधात 1-2 नव्हे तब्बल 145 तक्रारींची नोंद झाली होती। वाहन विम्याच्या नूतनीकरणाच्या बहाण्याने ते वाहन मालकांची फसवणूक करायचे, यासाठी त्यांनी कॉल सेंटरच थाटलं होतं। सायबर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि महापेतल्या या कॉल सेंटरवर छापा टाकला। त्या अनालिसिस मधून आणि गोपनीय माहितीच्या द्वारे त्यांना एका ठिकाणी कॉल सेंटर असल्याची माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगाने काल तिथं त्यांनी रेड केली। त्या रेडमध्ये असं निष्पन्न झालं की व्हेइकल इन्शुरन्सच्या नावाखाली फेक कॉल सेंटर चालवलं जायचं आणि त्या अनुषंगाने लोकांना फसवलं जायचं। अजून माहिती घेतली असता त्या ठिकाणी असं निष्पन्न झालं की ही जी लोक होती ती लोक समोरील व्यक्तीला कस्टमर्सला डाटा त्यांच्याकडे प्राप्त होता आणि त्या अनुषंगाने कॉल करून सदर इन्शुरन्स क्लेम हा कमी किमतीमध्ये इन्शुरन्स जो आहे तो प्रीमियम जो आहे तो कमी किमतीत आम्ही आपल्याला देऊ अशी ते त्यांना भूलथापा देत होते आणि त्याच्या अनुषंगाने सदर कस्टमर हा त्यांच्याकडे इन्शुरन्ससाठी प्रीमियम भरत होता। इन्शुरन्सचं प्रीमियम भरल्यानंतर ते मात्र कुठल्याही प्रकारे कंपनीकडून जे मेजर मोटर जनरल इन्शुरन्सच्या जे कंपनीज आहेत त्यांना कुठल्याही प्रकारे ते तो प्रीमियम पे करत नव्हते आणि जेव्हा समोरचा कस्टमर्स फोन करायचा तेव्हा हे ब्लॉक लिस्टमध्ये टाकायचे। केंद्र सरकारचा सायबर गुन्हे नियंत्रण कार्यक्रम आणि महाराष्ट्र सायबर सेलकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। नवी मुंबईच्या महापेतल्या टेक्नोसिटी इमारतीत लाईफ डील आणि AI मोशन एंटरप्राइजेस नावाने हे कॉल सेंटर चालवलं जायचं। आरोपी वाहनधारकांना फोन करून त्यांची इन्शुरन्स पॉलिसी संपत आल्याचं सांगायचे। कमी प्रीमियम, आकर्षक सवलती आणि तात्काळ नूतनीकरणाचं आमिष दाखवत ग्राहकांकडून ऑनलाईन पैसे उकळले जायचे। पोलिसांच्या पथकाने त्या कॉल सेंटरवर छापा टाकला त्यावेळी तब्बल 32 तरुण-तरुणी त्या ठिकाणी एजंट म्हणून काम करताना आढळले। या सगळ्या तपासामध्ये आपल्याला असं दिसून आलं की जे मोबाईल नंबर तिथं मिळाले साधारणतः आपल्याला 26 त्या ठिकाणी मोबाईल फोन्स आपण जप्त केले। त्याच्यावर एकूण 145 तक्रारी प्राथमिक जी माहिती काढली आपण त्याच्यात निष्पन्न झालेल्या आहेत। त्या ठिकाणी आपण एकूण 3 आरोपी अटक केले, ज्यामध्ये प्रसाद तोडणकर, फैयाज नासिर आणि वैभव इंगळे हे तिघं होते आणि त्या ठिकाणाहून साधारण 26 मोबाईल फोन, 27 कॉम्प्युटर्स, त्याचे हार्ड डिस्क आणि 5 लॅपटॉप असं जप्त करण्यात आलेलं आहे। यामध्ये आरोपी जे होते ते 3ही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि इतर 32 एजंट्स जे ज्याच्यामध्ये ज्यांच्या थ्रू कॉल होत होते तर त्यांनाही आपण नोटीस दिलेल्या आहेत। अजून चौकशी चालू आहे। पोलिसांचा छापा पडताच आरोपींचं धाबं दणाणलं। पोलिसांनी त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत सुमारे 14,08,121 रुपयांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालंय। हे सगळं लक्षात घेता आपण सुरक्षित राहणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यासाठी विमा कंपनीचा अधिकृत नंबर तपासा। अनोळखी लिंकवर क्लिक करू नका। UPI OTP कुणालाही सांगू नका। अधिकृत वेबसाईटवरूनच पॉलिसी रिन्यू करा। संशयास्पद कॉलची तक्रार 1930 किंवा cybercrime.gov.in वर करा। नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात या ठकसेनांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय। पोलिसांना या गुन्ह्यात आणखी आरोपींचा सहभाग असल्याचा संशय आहे। याची पाळंमुळं देशभर पसरली असण्याची शक्यताही व्यक्त होतीये। त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासात आणखी काय काय पुढे येतंय हे पाहावं लागेल। तुम्ही मात्र सतर्क राहा। तुम्हाला अनोळखी नंबरवरून येणाऱ्या फोनपासून सावध राहा। अनोळखी व्यक्तीच्या भूलथापांना बळी पडू नका। नवी मुंबईहून प्रमोद पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।